हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सर्व? मी स्मिता. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज संडे आहे, सो मी प्लॅन केला कुठेतरी बाहेर जाण्याचा. आम्ही आत्ता चाललो आहे ग्लोबल पॅगोडाला आणि आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागणार आहे. सो चला आपण आता तिथेच जाऊया. मध्ये रस्त्यामध्ये थोडासा मी व्ह्यू दाखवेन जमला तर, आणि मग डायरेक्ट आपण तिथेच भेटूया. मध्ये एक गोराई बीचचा ब्लॉग बनवला होता, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं इथे पावसाळ्यामध्ये खूप मजा येते. ॲक्च्युली आम्ही उशिरा निघालो आणि इथे पॅगोडाचं क्लोजिंग टायमिंग मे बी 7 PM आहे, पण लास्ट एंट्री जी आहे ती 7:30 आहे. हे बघा, आपण गोराई बीच जवळ आलो. संडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. जायला उशीर नाही झाला पाहिजे. इथे राईट हँडला एक टर्न आहे जिथे गोराई बीचला जाण्याचा मार्ग आहे आणि आपण पॅगोडाला चाललो, त्याच्यामुळे हे गोराईच्या पण पुढे आहे. गाइस, इथे वॉटर किंगडम पण आहे. हा गेट आला बघा. पाऊस पण आला आता टायमावरच. इथे पहिला चेकिंग करायला लागते आधी. ऑलराईट गाईज, आम्ही आलो आहे ग्लोबल विपसना पॅगोडाला आणि हे जे आहे ते बौद्धांचं एक धार्मिक स्थान आहे. पण इथे असं काही नाही, ते सर्वांना येऊ दिलं जातं. इथे कुठलाही जाती भेदभाव नाही आहे. एकदम स्वच्छ आणि सुंदर असा हा परिसर आहे बघा. इथे मे बी स्टेसाठी आहे. अशा वातावरणामध्ये 2 व्हीलरला येण्याची जी मजा असते ना, ती वेगळीच असते. पण बघा किती घाण झालेत पाय. मला हेच नाही आवडत. ते बघा, आपल्याला त्यामध्ये जायचं आहे आणि तिथे मेडिटेशनसाठी एक खूप मोठा हॉल देखील आहे, पण तिथे सहसा अशी कोणाला एंट्री मिळत नाही. आम्हाला असंच वेदर पाहिजे होतं, खूप पाऊस पाहिजे होता, कारण भिजायचं होतं. आणि इथे हे धार्मिक स्थळ असल्यामुळे इथे तुम्हाला फुल कपड्यामध्येच यावं लागेल. इथे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहेत. सो हे आधी तुम्ही लक्षात घ्या. आता सगळीकडे जिथे धार्मिक स्थळं आहेत, मंदिरं आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी फुल कपड्यामध्येच जायचं आहे. मग गर्ल असो किंवा बॉय, दोघांनाही सेम रूल आहेत. हा पॅगोडा इतका उंच आहे. माझ्या फोनमध्ये देखील हा पूर्ण कॅप्चर नाही होत आहे, इतका मोठा आहे हा त्याचा लँडस्केप. बघा, मी फुल वाईड अँगलने व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करते, पण हा इतक्या मोठ्या स्पेसमध्ये बांधला गेला आहे की पूर्ण कॅप्चर नाही होत आहे. हे बघा, असं इथे एक आहे आणि त्याच्या बाजूला दुसरं देखील आहे. आणि असे बरेचसे कोट्स लिहिले आहेत जे की जीवन जगण्याचा एक मूलमंत्र आहे. खूप छान आहे बघा. आणि मी शेड खाली आहे सध्या. तर डिटेलिंग बघा किती सुंदर आहे. आणि हा पूर्ण ओपन स्पेस आहे. इथे पाऊस थोडा कमी झाला आहे. चला आपण बाहेरचं थोडंसं घेऊया व्ह्यू.
हा इतका मोठा एरिया आहे की तो कव्हर करायला गेली तर खूप मोठा ब्लॉग बनेल. आता 6:30चं लास्ट चेकिंग टाईम आहे आणि 7 वाजता क्लोज होऊन जातं इथे, तरी इथे गर्दी आहे. आणि इथे सहसा एंट्री नाही मिळत आतमध्ये. जे साधक लोक आहेत त्यांनाच इथे आतमध्ये मेडिटेशनसाठी दिलं जातं. हे बघा इथे आतमध्ये हा हॉल आहे जिथे आत मेडिटेशन केलं जातं आणि इथे पिन ड्रॉप सायलेन्स होतं. आतमध्ये मला काही जरा देखील तुम्ही आवाज केला तरी तो आवाज सगळीकडे पसरतो. हा समोर जो दिसतोय तो अशोक स्तंभ आहे. हे बघा इथे किती छान सिनिक व्ह्यू आहे. इथे तुम्ही फोटोशूट पण करू शकता. इथे फोटोज अलाउड आहेत. फोटो व्हिडिओज कॅप्चर करू शकता तुम्ही इथे. आणि हे बघा इथे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून हा बौद्ध धर्म स्वीकारला, त्या दिवशी हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. ॲक्च्युली छान आहे जागा. फोटो काढायचा आहे? नाही सर, आम्हाला इंटरेस्ट नाही आहे फोटोसाठी आणि मला इंटरेस्ट असून पण मी फोटो नाही काढू शकत. याची हाईट बघा किती आहे, तुम्ही अंदाज लावा व्हिडिओमधूनच. आय नो व्हिडिओमधून नाही कळणार, पण बघा तुम्हीच वाईड अँगलने दाखवते किती उंच आहे. त्याचं जे टोक आहे ते किती उंच आहे बघा. आणि सगळी बाजूने हे जे नक्षीकाम केलं आहे हे एकदम छान केलं आहे बघा. किती सुंदर नक्षीकाम केलं आहे. धर्मशाळा आहे ती काय. इथे समोर मॅप आहे बघा. म्हणजे ज्याला कोणाला हा व्यवस्थित पाहायचा असेल पॅगोडा तर इथे मॅप आहे. पण इथे मॅपजवळ काही दिसत नाही आहे व्यवस्थित. सर्व पुसलं गेलेलं आहे बघा. म्हणजे इथे जे जे स्टॅच्यू आहेत, जे काही इथे बांधलं गेलं आहे ते इथे लिहिलं आहे. मला फक्त इथे अशोक स्तंभ हे नाव दिसतंय, जे की तुम्हाला मी मगाशी दाखवलंय. हा पॅगोडा असा दिसतो वरून, अष्टकोनी आकारामध्ये दिसतोय आणि अष्टकोनी असल्यामुळे 8 गेट आहेत इथे. हे बघा अशोक स्तंभ इथे आहे. चला पुढे बघूया काय आहे. साधक लोक जे आहेत त्यांच्यासाठी ही स्टे करण्यासाठी जागा आहे. कधी इथे आलात तर नक्की फोटो काढा, व्हिडिओज काढा, मेमरीज घेऊन जा. हे आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त म्हणू शकते मी. 13 किलोमीटरचं अंतर आहे. बाईकमुळे थोडं लवकर पोचलो आणि संडे पण आहे त्याच्यामुळे थोडी ट्रॅफिक लागली, नाहीतर त्याहून लवकर पोचलो असतो. आम्ही 5 वाजता निघालो घरून आणि आम्हाला इथे येताना 5:45 झाले.
हिस्टोरिकल लँडस्केप. हे इथे काय माहिती नाही, पण हे बघा इथे सोलर प्लांट आहे. हे सगळं सोलर प्लांट आहे. पुन्हा फ्रंटला आलोय. हे मला खूप आवडले हत्ती, मस्त छान वाटतं. सिक्युरिटी पण आहे इथे बघा. चला आपण खाली जाऊया. इथे कॅन्टीन पण आहे. कॅन्टीन आय थिंक सो खाली आहे. शॉपिंगसाठी आहे इथे, जिथे छोटे छोटे सुविनर्स मिळतात. म्हणजे तुम्ही इकडनं गेल्यावर तुम्हाला एक छोटीशी आठवण म्हणून. छोटे छोटे सुविनर्स आहेत. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही, तर मी जेवढं पण कॅप्चर केले, लपून लपून कॅप्चर केले. जेवढं मला जमेल तेवढं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या पॅगोडाला. आणि थोडं काही जे काही मला माहिती आहे ती मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. जर काही चुकीचं बोलली असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. घरी जाण्यासाठी इथे बघा ऑटो पण आहे आणि बस पण आहे. पण बसचं टायमिंग असतं, त्या वेळेनुसारच बस येते. सो जर कोणाला ट्रॅव्हलिंगसाठी प्रॉब्लेम असेल तर बघा इथे ती पण सुविधा आहे. ऑटो पण आहे आणि बस पण आहे. आणि इथे फूड स्टॉल पण आहे बघा. मी ब्लॉग आता इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.